नमस्कार, मी प्रियंका कुलकर्णी. आपण पाहत आहात लोकसत्ता लाईव्ह. आज बारामतीत अजित पवार यांचं निधन झालेलं आहे. आपल्यासोबत काही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या आहेत आणि पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. ताई, तुमच्या भावना व्यक्त करा. मी रंजना राजेंद्र बंग म्हणून आहे. राजकारणामध्ये मला अजितदादांनी आणलेलं आहे आणि ते मला बहीण म्हणायचे आणि आजची ही माझी त्यांची शेवटची राखी आहे त्यांच्यासाठी. यावर्षी मला जमलं नाही, पण यावेळेला मी आत्ताही राखी घेऊन आली की तिथपर्यंत ती पोचू देत. महाराष्ट्रामध्ये सगळ्या झोपडपट्टीवासियांना खूप मोठा आधार दिलेला आहे. 1195चा कायदा पास करण्यासाठी दादांनी आम्हाला सहकार्य केलं आहे आणि बहिणीच्यापेक्षा जास्त आम्हाला त्यांनी दैवीतुल्य आम्हाला त्यांनी रिस्पेक्ट दिलेला आहे आणि तो महिलांचा सन्मान आमची कायमची भाऊबीज आमच्याबरोबर राहणार आहे. आणि दादांच्या जो बहिणींचा रिस्पेक्ट आहे तो सगळ्या लाडक्या बहिणींना मिळू देत आणि सगळ्या लाडक्या बहिणींच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आहे. धन्यवाद. मी भारती भोगते. दादा माझे खूप आवडते नेते होते. मी सामान्य कार्यकर्ते असताना मला साताऱ्याला यशया कन्स्ट्रक्शन करत असताना मला फंड उभा राहत नव्हतं. मी दादांना सांगितलं आणि मी पुण्यातले असल्यामुळं बारामतीमध्ये साताऱ्यात मला कोण देणार. दादांना भेटायला गेले. मला दादांनी बोलवलं पुण्यामध्ये मिस्टरांनी आणि त्यांनी लगेच सकाळी 7 वाजता चेअरमनला फोन केला. बाथरूमला गेला, परत 5 मिनिटांनी आल्या. एवढे लोक असताना आवर्जून त्यांनी त्याला सांगितलं हिला फंड दे, ही गरीब कार्यकर्ती हिला मोठी होऊ दे. आणि त्यांच्यामुळं मी तिथं 4 साईड बांधल्या. त्यानंतर आणि एका गरीब लेडीजचं मिस्टर वारले होते रुबी हॉलला. त्याची मिस्टरांचं प्रेत मिळत नव्हतं, इन्शुरन्स क्लेम होत नव्हता. दादांनी आम्हाला तिथे बोलून काम घेऊन या, फुकट येऊ नका, आम्ही कामाशिवाय जात नव्हतो. दादांनी तिच्याचं इन्शुरन्सचं पण काम करून दिलं. सगळे अनेक प्रॉब्लेम सॉल्व करून दिले. बंगल्यावर बोलवलं तरी कधी आम्हाला बंधन नाही, मंत्रालयात बोलवलं तरी आम्हाला नाही. सगळी VIP ट्रीटमेंट सामान्य कार्यकर्त्याला. आज मी घरून सुद्धा पुण्यातून मी आली आहे फक्त मग दादांचं अंतिम दर्शन घ्यायला, कारण आता कधीच नजरेला पडणार नाही. देव त्यांच्या आपल्याला शांती देव. दादांच्या साडीकडे बघून मला आठवण होणार आता. लाडाच्या बहिणीला काय करायचं दादा.